नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत जाळीदार त्याचबरोबर कापसासारखा मऊ लुसलुशीत तोंडात घालताच विरघळणारा आणि अवघ्या 10 मिनिटात बनणारा लोणी डोसा. या प्रकारचा लोणी डोसा बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही आणि अगदी इन्स्टंट बनवणार आहोत. इथे कुठलेही तांदूळ वगैरे आपण वाटून घेणार नाही. तर पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची. तर सगळ्यात अगोदर काय करायचे, एखादे कोणताही वाडगा भांडं घ्यायचे, त्याच्यामध्ये घालायचे अगदी किचनची कोणतीही वाटी घ्या, अर्धी वाटी घ्यायचे पोहे, जाडे पोहे घ्यायचे. त्याचबरोबर घ्यायचे अर्धी वाटी रवा. रवा इथे जाडा बारीक असा काही नाही, कोणताही घेऊ शकता. त्याचबरोबर त्याच मापाने आपण घेणार अर्धी वाटी दही. दही मात्र अगदी फ्रेश घ्या, अगदी आंबट जास्त घेऊ नका. त्यानंतर आपण काय करतो, थोडंसं छान असं मिक्स करून घ्यायचं. जरासं पाणी त्यात घालायचं, अर्धी वाटी पाणी घालून त्याला मिक्स करून ना आपण त्याला 10 किंवा 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. त्यामुळे काय होईल, रवा जो असतो तो अगदी पाणी चांगलं अगदी शोषून घेतो. इथे जोपर्यंत तो आपला आपण ठेवतोय तोपर्यंत आपली एक छानशी चटणी बनवूया. इथे मी घेतले मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, अर्धी वाटी घ्यायचे खोबरं घ्यायचे, त्याचबरोबर जराशी साखर घालायची. नंतर घालणार मिरच्या, तुम्हाला जितक्या मिरच्या हव्या असतील तितक्या, आलं घालायचे, भाजलेली चण्याची डाळ थोडीशी घाला. इथे शेंगदाणे सुद्धा घालू शकता तुम्ही भाजलेले. मीठ घालायचे आणि नंतर घालायचे चिंचेचा एखादा थोडासा तुकडा. हे सगळं झालं की आपण पाणी घालायचं आणि नंतर त्याला वाटून घ्यायचं. रंग बा अगदी सुरेख असा आलेला आहे. त्याच्यावरती छानशी अशी आपण फोडणी देऊया. या फोडणीने या चटणीला अगदी चव चांगली येते. तेल गरम करायचे, राई घालायचे, सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग, एवढीच फोडणी अगदी पुरेशी आहे. घालायचं आणि काय करायचं माहितीये का, ज्यावेळी आपण फोडणी घालतो ना चटणीत किंवा कुठेही, तर लगेच त्याचं झाकण लावायचं. त्यामुळे त्या फोडणीचा चव त्या चटणीमध्ये अगदी तशीच राहते. आता ही चटणी आपली अगदी छान अशी रेडी झाली. पहा किती मस्त वाटते आणि खायला ना अगदी अप्रतिम लागते. तर आपण आता पिठाकडे वळूया. 10-15 मिनिटं छान अशी झाली आहेत. रवा अगदी चांगला पाणी शोषून घेतलंय. आता काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये सगळं मिश्रण आपण काढून घ्यायचं. अशा प्रकारे सगळं मिश्रण काढल्यानंतर आपण काय करणार आहोत, इथे ना आपण तांदूळ वगैरे भिजवले नाहीये. जर पारंपरिक पद्धतीने म्हणाल तर तांदूळ वगैरे भिजून सगळ्या अगदी डाळी भिजून केल्या जातं. ते आपण अगदी पटकन 10 मिनिटात बनवणार आहोत म्हणून अशा प्रकारे करतो आहोत. त्यासाठी आपण काय करायचं, तांदळाचं पीठ वापरायचं. आपल्याकडे तांदळाचं पीठ घरात असतंच. तर इथे मी ना 1 वाटी पूर्ण तांदळाचं पीठ घेतलंय. पण अगोदर अर्ध घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि जरासं अगोदर वाटून घ्यायचं. अगोदर थोडंसं वाटून झालं की काय करायचं, पुन्हा त्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी ते घालायचं. पटकन घातलं की ते अगदी वाटलं जात नाही. मग पुढं पाणी घालायचं आणि छान असं अगदी डोस्याचं मिश्रण आपण बॅटर कसं बनवतो त्याप्रमाणे करून घ्यायचं. अगोदर पाणी त्यात जास्त करून त्याला पातळ मात्र करायचं नाही. आता इथे पहा अगदी छान असं आपलं मिश्रण झालंय. तर त्या मिक्सरला जे लागले त्याच्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा मी काढले. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी असली पाहिजे. मला जी वाटी आहे ना त्याच वाटीने मला पूर्ण पाणी लागले, फक्त 1 चमचा पाणी राहिले. आता हे सगळं झाल्यानंतर मी इथे पिठी साखर होती म्हणून 1 चमचा पिठी साखर घातली. तुम्ही साखर नॉर्मल घातली तरी चालेल. चवीपुरतं मीठ घालायचे आणि त्याचबरोबर इथे मी बेकिंग सोडा घातलाय. तुम्ही या ठिकाणी इनो सुद्धा वापरू शकता 1 चमचा. इथे मी अर्धा चमचा असं घातलाय बेकिंग सोडा. आता हे सगळं झालं, मिश्रण अगदी चांगलं अगदी बेकिंग सोडा घातल्याने छान असं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि नंतर गॅसवरती तवा ठेवायचा, चांगला गरम करायचा. आणि गरम केल्यानंतर त्याला असं काहीच तुम्हाला करायची गरज नाही किंवा तुम्हाला तेल लावून पुसून काही करायचं नाही. जरासं तेल लावून त्याला पुसून घ्यायचं, तेल जास्त ठेवायचं नाही. आता हे बघा, मी इथे तेल जरासं लावलं होतं अगोदर आणि त्याला पुसून तवा घेतलाय. हे मिश्रण ना पळीने तुम्ही एका मोठ्या पळीने घालायचं. हवं असतं ज्याप्रमाणे मी फिरवते त्याप्रमाणे फिरवा आणि नाही फिरवलं तरी चालेल. तरी सुद्धा तो डोस्याचा जे बॅटर आहे ना, मिश्रण अगदी आपोआप तव्यावरती अगदी व्यवस्थित जातं. अगदी 1-2 सेकंदाने तुम्ही पाहतच असाल की आपली डोस्यावरती छान अशी जाळी पडू लागली आहे. अशा प्रकारे जाळी पडू लागली की आपण या ठिकाणी, जर तुमच्याकडे लोणी असेल तर सगळ्यात उत्तम, कारण ह्याला म्हणतातच लोणी डोसा, पण माझ्याकडे लोणी नव्हतं म्हणून मी या ठिकाणी बटर घातलंय. जर असेल तर नक्की लोणी तुम्ही मुद्दाम ठेवा आणि त्यानंतर अशा प्रकारचा डोसा बनवा, अगदी छान लागतो. आता हे अगदी बटर घातल्यानंतर थोडंसं असं फिरून घेतलंय. इथे मी ना हा डोसा उलट केला होता, कारण मला थोडासा उलट केल्यानंतर थोडासा कच्चा वाटू नये म्हणून. जर वरून झाला असेल तर तुम्ही नाही केला उलट तरी सुद्धा चालेल, तरी सुद्धा छान होतो. आता हा आपला लोणी डोसा अगदी मस्त झालाय. ते एखादी आपण गव्हाची चाळण किंवा तुमच्याकडे कुठली जाळी असेल तर घ्यायची, त्याच्यावरती ठेवायची.
हे ठेवण्याचं कारण काय की डोसा जेव्हा आपण ठेवतो ना तो अगदी ओलसर असतो. ताटामध्ये घातला तर पाण्याने तो अगदी चिवट होतो. तो चिवट होऊ नये म्हणून अशा प्रकारे जाळी किंवा चाळणीत ठेवायचं. पहा, मी सगळ्या अगदी लोणी डोसे काढून ठेवले. त्याच्यावर चटणी मस्त अशी सुरेख झालेली आहे. एकदा तुम्ही नक्की करून पहा. अगदी अगदी सकाळच्या वेळी नाश्त्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. 10 मिनिटात बनणारा असा डोसा रेडी होतो आणि तुम्हाला जाळी सुद्धा अगदी छान पडलेली आहे. पहा कशी वाटली रेसिपी, आवडली का? आवडला जास्तीत जास्त लाईक करा आणि पुन्हा भेटायचं एका छान